नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. बदलापुरातील घटना ताजी असतानाच कोल्हापुरात दुसरी धक्कादायक घटना. 10 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी बिहारच्या कुटुंबाला न्याय मिळेल. कारवाईमध्ये कुठलीही दिरंगाई होणार नाही. कोल्हापुरातील घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया. गृहमंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे ढोल पिटत फिरतात. मुलीबाळींच्या रक्षणासाठी शासन घालवा. उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन. कोलकात्याच्या घटनेवर तोंड न उघडणारे महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रातील घटनांवर सरकारचा राजीनामा मागतात. देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. घटनेच्या निषेधामध्ये राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे. राज्यातील सरकार नराधमाचं आहे का? उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल. ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये सर्वाधिक अत्याचार. चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. आधी बहीण सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा. दादा गुलाबी कपडे घालून दादागिरी करतात. गृहमंत्री कुठे असतात माहितीच नाही. ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसह फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका. 4 वर्षाच्या मुलींना देखील सोडलं जात नाही. ही परिस्थिती प्रचंड धक्कादायक. लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते. हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं. बदलापूर घटनेप्रकरणी पुढील सुनावणी आता 27 ऑगस्टला होणार. बदलापूर घटनेतील आरोपीला सोडणार नाही. मात्र अशा घटनांवर राजकारण करणं संवेदनाहीनता. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा.